छत्रपती शिवाजी चौक मंडळ आहे शिवस्मृती संस्था आणि शिवाजी चौकातील याच्या माध्यमातून भव्य शिवरायांचे आयोजन केले. खरं तर नवरात्रीचं आदिशक्तीचं उत्सव आई आणि 39 वर्ष सातत्याने साधारण उपक्रम जर करायचा असेल ना त्याला पण सातत्य पाहिजे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज विक्रम मंडळाने मनापासून कौतुक करावं लागतं. संतोष गेले 39 वर्ष नवरात्रीचा उत्सव साजरा बाळापुण्याचा उत्सव साजरा आणि प्रत्येक कार्यक्रम छत्रपती शिवाजी चौक शिवाजी चौकात साजरे होत असते. आई तुला मोठा प्रश्न असतो परंतु मनापासून तुम्ही काम करायला आणि मला वाटतं ताकद तुम्ही सगळी काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिर आयोजित केले आणि आज खरं तर महाराष्ट्रात पुढाची फार मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रातील देशात आणि आज इतके घटना आणि प्रसंग घडले दिसतात की खरोखर जर प्रत्येक जण त्याच्याबद्दल मदत करू ते म्हणजे किराणा साहित्य असेल शैक्षणिक साहित्य असेल. परंतु ही जी गरज आहे ना ही नक्की गरज तुम्ही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी चौक ओळखली कारण रक्ताची गरज नक्की भविष्यात आहे. तर अनेक घटना गेले पुरावा आता सध्या जनबँकेला माहिती की सध्या रक्ताचा तुटवडा किती त्याच्यामुळे आयोजन केलंय. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देत असताना खरं तर मगाशी असं तुम्ही उल्लेख केलं की जगामध्ये सगळ्या गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकतं. आज प्रत्येक गोष्ट जगामध्ये बनवली जाऊ शकते. प्रत्येक गोष्टीची कंपनी होऊ शकते. परंतु एक वेळ आज इतकं विज्ञान पुढे गेलं तरी पण रक्ताची फॅक्टरी सुरू होऊ शकते आणि रक्ताला जाती धर्म नाही. ज्यावेळेस मला या ठिकाणी आदरणीय शफी सरांचे आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत परंतु ज्यावेळेस शफी सरांचं रक्त हिंदू बाजूला नाही आणि हिंदू बाजूला शफी सरांना मदत करून मिळेल त्या रक्ताचा रंग फक्त लाल असतो त्या रक्ताला या माणूसची जबाबदारी काम तुम्ही सगळ्या मंडळी केले. मला सोडून करत असताना सोडून घेऊन नाव गेलं परंतु मला हसते माझं नाव तात्याने सांगितलं मंडळाचे एक सदस्य आहे आमचं सगळं बाजूला या ठिकाणी या परिसरात केले आणि तात्याने काय सगळं होऊ त्याच्यामुळे ताते शिवाजी चौकातून डायरेक्ट ब्रँड तयार केलं. त्याची माझी सदस्य मंडळी केली त्यांना बहुमान मिळालाय. आत्याच्या बाजूला उत्सव पार करत होते आणि जीवन समाजातील पण अनेक उत्सव आपल्या पूर्ण जो आदर्श पुरस्कार मी पुन्हा एकदा नवरात्री मंडळाचा असेल आपल्या शिवसेना मंडळाचा असेल या ठिकाणी मला धन्यवाद देत असतात. या ठिकाणी शिवनेरी बँकेचे जी लोक आहेत त्यांना मला विनंती आहे की ज्यावेळेस आपण हे पाहिजे करतो त्यावेळेस आपल्याला पुन्हा सांगते की तुमच्या मंडळाचा जर कोण नातेवाईक असेल मित्रपरिवार कोण माणसं असेल तर यांना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या ब्लड बँकात पाठवलं जातं. आम्ही त्यांना ब्लड बँक देतो. त्याच्यामुळे आपले जे मित्र मंडळाचे जे समाज आहे याच्याकडून नातेवाईक जर गेलं तर त्या ठिकाणी तातडीने दिलं पाहिजे मी या ठिकाणी विनंती करतो. आणि पुढे शिबिराला तुम्ही आमचा मान सन्मान केला की संतोष या ठिकाणी नाव घेऊ शकतो आणि उपस्थित आहे तुम्ही पण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला. आमचे छोटे असतील आणि ज्यांनी 40 वेळा रक्तदान केले आमच्या कुठे लोक असेल त्यांचं पण या ठिकाणी या सगळ्यांच्या वतीने खासदार साहेब असेल सुंदर पडलेले आदरणीय सरपंच सोडले असेल यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आदरणीय आपल्या सर्वांचे रणनीतिक सुरेंद्र वाघे यांनी आज या ठिकाणी भेट केली आणि मंडळाचे आत्तापर्यंत जे उपक्रम आहे त्या उपक्रमाच्याबद्दल त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने माहिती आपल्याकडून घेतली आणि त्यांनी मंडळाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केल्या. खरं तर सुरेश भाऊ गेल्या अनेक वर्षापासून आज 39 वर्ष आपल्या मंडळाला पूर्ण होतं आणि 39 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मंडळाने सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले. पण मागील काही काळामध्ये शिक्षकांच्या महाआरती असेल पत्रकारांसाठी महाआरती असेल किंवा समाजापासून दुर्लक्षित राहिलेले काही समाज बांधव मग तृतीय पंथ हे समाज यांना आपण आरतीसाठी या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्याकडून या ठिकाणी आरतीची सेवा करून घेतली.
मंडळाने सामाजिक कार्यात भाग घेत असताना कोरोनाच्या संकटामध्ये अन्नदानाचं क्षेत्र असेल किंबहुना 10वी व 12वीचे विद्यार्थी असेल जे बाहेरगावावरून आपल्या नांदगावमध्ये येतो पहिल्या काळामध्ये त्यावेळी त्यांना एकच नांदगाव सेंटर असेल त्यावेळी त्यांच्या अभ्यासिकेची सोय असेल किंवा त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल ही सर्व व्यवस्था आपल्या छत्रपती शिवाजी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. नवरात्र उत्सवामध्ये बाई माणसांनी फक्त मूल आणि चूल ह्यापर्यंत न राहता तिने आपल्या संस्कृती जपावी त्या संस्कृती जपण्यासाठी तिने आपल्या चौकामध्ये या ठिकाणी आल्यानंतर त्या दांडिया उत्सवामध्ये सहभागी व्हावा अशा प्रकारचे कार्यक्रम आपण सातत्याने आयोजित करत असतो. आणि गेले 39 वर्ष न थकता मंडळ सातत्याने चालते. मंडळाला कुठलंही उत्पन्न साधन नाही, कुठलंही इन्कम नाही. मंडळ हे चालतं फक्त आपल्या सर्व युवक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. आणि म्हणून आमच्याकडे युवक कार्यकर्ते एक मोठी फळी उभी आणि त्या फळीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मंडळाच्या माध्यमातून पुढे जात असतो. सातत्याने यावेळेस करत असताना कार्यक्रम युवक मंडळाच्या माध्यमातून विचार आला. आमची शिवस्फूर्ती नागरी सहकारी संस्था असेल छत्रपती शिवाजी मित्र असेल यांच्यामधून आपले भव्यदिव्य रक्त शिबिर घेऊ. खरं तर कालपासून पावसाने खूप जोर धरला आणि आज पाऊस उघडं नाही असं वाटत होतं. निसर्गाचा थोडासा टाईम वाटतं हे घटना घडतात, परंतु तरीसुद्धा निसर्गावर सुद्धा मात करून आज अंबिके मातेच्या माध्यमातून या ठिकाणी पाऊस थोडा उघडला गेला आणि आतापर्यंत 50 लोकांनी रक्तदान या ठिकाणी आता केली सगळ्या गावाला. आणि निश्चितपणे मला वाटते अजूनही हा जोश तसा वाढत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अनेक लोक या ठिकाणी रक्तदान करतील. रक्तदान करणं म्हणजे एक जीव वाचवणं, रक्तदान करणं म्हणजे हृदयविकाराचे जे काही प्रॉब्लेम आहे ते टाळणं. निश्चितपणे रक्त हे तयार होत नाही, ते आपल्याला एकमेकाला दान करावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून एक माणूस वाचला जातो. रक्तदान शिबिर हे भरवायचं कारण असेल तर जे अनेक ठिकाणी रक्ताची खूप गरज असते त्याच्यामुळे अनेक पेशंट लोक दगावले जातात आणि म्हणून ते दगू नये, त्यांचा जीव वाचावा. माणसाने माणसाप्रमाणे वागावं म्हणून हे रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केले आणि त्या माध्यमातून आजचे रक्तदान शिबिर बोलते. आज आपण या ठिकाणी भेट दिली. खरं तर या मंडळाच्या माध्यमातून आपण खूप अशी बॅनर वगैरे छापली गेली. त्या बॅनरमध्ये छापले नाही फक्त त्याच्यामध्ये केले सुरेश भाऊंचं खरं तर आमच्याकडून त्याच्यामध्ये नाव राहून गेलं, त्याबद्दल खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर सुरेश भाऊ तुम्ही आमच्या मनामध्ये आहात आणि तुम्ही वाज घ्यायचे त्यामुळे काही विषय नाही. नाव हे वेगळे असतं, काही विषय नाही. तुम्ही शेवटी मंडळाच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने येत असता, या मंडळाला शुभेच्छा देत असता, त्यामुळे तुमचं खूप कौतुक या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून आणि तुम्ही या ठिकाणी मंडळातून व्यक्त करा शकता.